जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज. तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज. पाहूया आजच्या बातम्या. जळगाव जामोद तालुक्यातील या 4 प्रमुख धरणांची मत्स्य लिलाव प्रक्रिया रखडली. कोट्यवधींच्या महसुलावर पाणी, मत्स्य विभागाचे दुर्लक्ष. जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यातील सिंचन आणि पाणी पुरवठ्यासोबतच मत्स्य व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे स्रोत असलेल्या प्रमुख धरणांमधील माशांच्या लिलावाचा मच्छी हर्राशीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. राजुरा धरण, धानोरा महासिद्ध धरण, हत्तीपौल धरण आणि गोडाडा धरण या 4ही मोठ्या जलसाठ्यांमध्ये मत्स्य लिलाव नेमका कधी होणार असा संतप्त सवाल आता स्थानिक पातळीवरून आणि संबंधित घटकांमधून विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हा मत्स्य व्यवसाय विभाग गांभीर्याने लक्ष देणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या 4ही धरणांमध्ये वर्षभरात तब्बल कोट्यवधी रुपयांचे मासे निघतात. मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीने हा परिसर अत्यंत सुपीक आणि फायदेशीर मानला जातो. मात्र वेळेवर लिलाव प्रक्रिया न झाल्यामुळे किंवा ती रखडल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अधिकृत लिलाव रखडल्याचा गैरफायदा घेऊन बेकायदेशीरपणे मासेमारी होण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही. या धरणांमधून वर्षाला कोट्यवधी रुपयांचे मासे काढले जातात. मग असे असताना लिलावाची प्रक्रिया का रखडली आहे? मत्स्य विभागाने तात्काळ याची दखल घेऊन जाहीर लिलाव हर्राशी घोषित करावा. या प्रकरणात केवळ लिलाव विलंबाचाच मुद्दा नाही, तर यात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशयही व्यक्त केला जात आहे. हे धरण कंत्राटावर घेणारे ठेकेदार नक्की किती उत्पन्न मिळवतात आणि त्या बदल्यात शासकीय तिजोरीत किती रक्कम जमा होते, यात मोठी तफावत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मत्स्य विभागाने केवळ लिलाव करून थांबून चालणार नाही, तर हे धरण घेणारे ठेकेदार नक्की किती पैसा कमवतात आणि कशाप्रकारे व्यवहार चालतात या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे. एकीकडे स्थानिक पातळीवर एवढी मोठी आर्थिक उलाढाल होत असताना आणि दुसरीकडे लिलावाअभावी संभ्रम असताना बुलढाणा मत्स्य विभाग मात्र सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. या 4ही धरणांच्या मत्स्य लिलावाबाबत विभाग कधी पावले उचलणार आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.